मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेली घटना। एकाच कुटुंबातील 4 जणांनी काही तासातच आपला जीव गमावला। ही घटना घडली आहे 25 एप्रिल 2026 रोजी, वार शनिवार। संध्याकाळची वेळ। घरातील सर्वांनी मिळून एकत्र बसून बिर्याणी खाल्ली आणि रात्री 1:30च्या सुमारास कलिंगडही खाल्लं। पण त्यानंतर जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं। अचानकच त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला आणि काही वेळातच परिस्थिती इतकी गंभीर झाली की घरभर फक्त उलट्याच उलट्या। उन्हाळ्याचा कडक काळ, चुकीचा आहार की काही वेगळंच कारण? डॉक्टरांनी प्रयत्न केले पण दुर्दैवाने 4ही जणांना वाचवता आलं नाही। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही घटना नेमकी कशी घडली, बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे असं काय होऊ शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा चुका आपण कशा टाळू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ही घटना घडली आहे मुंबईमधील पायधुनी परिसरात। डोकाडे या कुटुंबातील 4 सदस्य होते आणि सगळं अगदी सुरळीत सुरू होतं। पण अचानक काय झालं, शनिवारी संध्याकाळी त्यांनी एकत्र बसून बिर्याणी खाल्ली आणि सगळं काही सामान्य होतं। रात्री साधारणतः 1:30च्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्लं। उन्हाळा असल्यामुळं थंड फळ खाणं सामान्यच आहे, पण इथेच काहीतरी चुकलं। कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना अचानक उलट्या सुरू झाल्या। सुरुवातीला त्यांना साधं वाटलं, पण काही मिनिटातच परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली की उलट्या एवढ्या वाढल्या तर घरभर उलट्याच उलट्या झाल्या। हे दृश्य इतकं भयानक होतं की शेजाऱ्यांनी ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली। शेजारीच असलेले डॉक्टर कुरेशी यांना बोलावलं। डॉक्टर तात्काळ घटनास्थळी आले। त्यांनी चौघांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला। उपचार सुरूच होते, पण परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की डॉक्टरांना यश मिळालं नाही आणि दुर्दैवाने या कुटुंबातील 4ही सदस्यांचा मृत्यू झाला। आता सर्वात मोठा हा प्रश्न आहे की हे नेमकं कशामुळे झालं? फक्त बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाण्यामुळे असं कधी होऊ शकतं का? तज्ञाच्या मते बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे थेट मृत्यू होत नाही, पण जर अन्न खराब असेल, उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होतं, फूड पॉइझनिंग झालं असेल किंवा पाण्यामुळे संसर्ग झाला असेल तर अशा प्रकारची गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण काही गोष्टी नक्की लक्षात घ्यायला पाहिजेत। नेहमी ताजं अन्न खा, बाहेरचं किंवा शिळं अन्न टाळा, कापलेलं फळ जास्त वेळ ठेवू नका, स्वच्छ पाणी प्या, अन्न साठवताना योग्य तापमान ठेवा, कारण छोटीशी चूक मोठा धोका बनू शकते। ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते। आपण जे खातो त्याची गुणवत्ता आणि स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण आपली ही छोटीशी चूक आपल्या जीवावरही बेतू शकते। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही आयुष्यात अशी घटना पुन्हा घडू नये।